ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पारनेर तालुक्यामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे, त्यामुळे वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावलेले आहेत। या पिंजऱ्यांमध्ये बुधवारी किनी इथे 2 आणि पिंपरी इथे 1 बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले। आतापर्यंत पारनेर तालुक्यामध्ये 12 बिबटे वन विभागाने पकडले आहेत आणि ते सर्व बिबटे वडगाव सावताळ येथील वन विभागाच्या नर्सरीमध्ये ठेवण्यात आले आहेत। जोपर्यंत शासन कुठलाही निर्णय घेत नाही तोपर्यंत ते सर्व बिबटे वडगाव इथेच ठेवणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी म्हटले। राज्यभर गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। याला अपवाद पारनेर तालुक्यात देखील नाहीये। गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यातील किनी आणि पिंपरी या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे। बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पारनेर तालुक्यातील वन विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या। पारनेर आणि टाकळी ढोकेश्वर वन विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या। पारनेर आणि टाकळी ढोकेश्वर वन विभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती देखील केली आहे। प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून देखील जनजागृती करण्यात येत आहे। तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी 3 रेस्क्यू टीम्स यामध्ये टाकळी ढोकेश्वर, संगमनेर, नंदुरबार येथील टीमने रात्रभर गस्त देखील सुरू केली होती। वन विभागाच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालंय। वन विभागाने किनी परिसरामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये नरभक्षक बिबट्या जेरबंद केला आहे आणि पारनेर वनपरिक्षेत्र अधिकारी जी.व्ही. धाडे आणि टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राहणे यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच रात्री घराच्या बाहेर एकटे न पडण्याचे आणि बिबट्या संदर्भात अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। मी जी.व्ही. धाडे, वन परिक्षेत्र अधिकारी पारनेर, डिव्हिजन अहिल्यानगर। लोकांना सांगू इच्छितो की सप्टेंबर 2025 पासून ज्या घटना आपल्याकडे सलग चालू आहे, जसे जुन्नर असेल, पारनेर शेजारी लागून जुन्नर परिक्षेत्र आहे, या इकडच्या साईडला आपलं नगर परिक्षेत्राचा भाग आहे आणि आपण मधोमध आहे। तर मधोमध असून आपण तिथं 2 घटना झाल्या याला जुन्नर भागात, आणि आपलं स्वतः माझ्या पारनेर परिक्षेत्रामध्ये 2 घटना घडलेल्या आहे। एक 35-40 वर्षाचा युवक, याच्यावर बिबट्याने हल्ला केला। तसेच एक लहान 3-3.25 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केलेला आहे। आणि परत आता एक किनी इथं घटना घडलेली आहे, तिथं एक भागूबाई नावाची महिला, याच्यावर सुद्धा अटक झालेला आहे। तर या सप्टेंबरच्या जेव्हापासून या घटना झालेल्या आहे तेव्हापासून आपण असे जे बिबटे आपण पकडत आहे, पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झालेले आहे, ते पिंजरे आपण सावताळा नर्सरीमध्ये जमा करत आहोत। आणि त्यात लोकांनी अशी शंका बाळगू नये की बाबा बिबटे बाहेर सोडत आहे। तर पूर्ण आपले जेवढे बिबटे आपण पकडत आहे ते बिबटे आपण सावताळा नर्सरीमध्ये जमा आहे आणि त्याला रोजचं त्यांची जेवण, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू आहे। पाणी, जेवण, त्यांचं जे 2 किलो जे असेल रोजचं मटण, असं आपण त्यांना देत आहोत आणि ते सुरक्षित आपल्या ठिकाणी आहे। जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, शासनाचा निर्णय चालू आहे की वनतारामध्ये गुजरातला हलवणार आहे, पण जोपर्यंत शासनाच्या आपल्यापर्यंत काही येत नाही, निर्णय येत नाही, तोपर्यंत ते आपण त्यांना सुरक्षित स्थळी आपण ठेवणार आहे आणि तशी काही व्यवस्था झाल्यानंतर आपण त्यांना नक्कीच बाहेर पाठवू। तर मी लोकांना हे आवाहन करू इच्छितो की लहान मुलांना सांभाळा, शेतात जाताना गळ्याभोवती स्कार्फ वापरा, रात्री जाताना 2-4 लोकांचा समूह करून जा, जेणेकरून बिबट्या हल्ला करणार नाही। नमस्कार। आपल्या पारनेर परिक्षेत्रामध्ये एकूण 108 गाव आहे। 108 गावामध्ये आपल्याला जवळपास 59 पिंजरे आता आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे। 108 गावामध्ये 59 पिंजरे आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा, कोणाचा, प्रत्येक माणसाचा फोन येईल तिथपर्यंत आपले कर्मचारी पोहोचतो आणि त्यांची समस्या जाणून घेऊन तिथं लवकरात लवकर पिंजरा कसा पोहोचेल याची आम्ही तत्परतेनं काळजी घेत आहोत आणि पिंजरे आपल्यापैकी सफिशियंट आहे सध्या। आता अजून लागले तर आपण बोलवू अशी मी ग्वाही देतो। नेमकीच आता आपल्या इथं किनी येथील घटना झालेली आहे, त्या घटनेमध्ये आपण एकूण 13 पिंजरे तिथं लावलेले आहे
रेस्क्यू टीम संगमनेर, रेस्क्यू टीम नंदुरबार, रेस्क्यू टीम दौंड इथल्या अशा 3 टीम येऊन आपण रात्रंदिवस तिथं सखोल त्याची पाहणी केलेली आहे आणि पिंजऱ्यामध्ये लावलेले जे 13 पिंजरे लावलेले आहेत. त्या पिंजऱ्यामध्ये 2 बिबट आपले ट्रॅप झालेले आहे आणि त्यांना सुद्धा आपण नर्सरीमध्ये शिफ्ट केलेलं आहे. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.